पाहूयात नॅशनल कॉन्फरन्स 10 जागांवर आघाडीवर भाजप 22, पीडीपी 1 आणि इतर 1. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये इथे भाजप ही एनसी आणि काँग्रेसपेक्षा पुढे गेलेली पाहायला मिळते. कलम 370 हटवल्यानंतर जवळपास 10 वर्षांनंतर या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे. या कलांमध्ये भाजप एनसी आघाडीहून तिप्पटीनं पुढे. भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे, ते एनसी आणि काँग्रेस इथे 10 जागांवर आघाडीवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये अनपेक्षितरित्या भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सर्व्हेमध्ये भाजप या ठिकाणी पिछेहाट होत असल्याचं सर्व्हेमध्ये सांगितलं जात होतं. मात्र आता जम्मू काश्मीरमध्ये भाजपची आघाडी पाहायला मिळते. आकडा जो आहे तो सातत्यानं बदलतोय. 90 एकूण जागा आणि आता आपण पाहतोय की एनसी आणि काँग्रेस मिळून 13 जागांवर आघाडीवर, भाजप 22, पीडीपी 1 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर. नक्कीच वैशाली, आणि हरियाणामध्ये आपण पाहतो की आता 46 जागा ह्या मॅजिक फिगर आहे आणि आता काँग्रेस त्यापासून फक्त 6 जागा दूर आहे. भाजपचा या ठिकाणी हॅट्रिक करण्याचं स्वप्न भंगताना दिसतंय. काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर तर भाजप 18 जागांवर आघाडीवर. भाजपसाठी जम्मू काश्मीरमध्ये मात्र चांगले कल दिसत आहेत. भाजप 22 जागांवर आघाडीवर तर एनसी आणि काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर. काँग्रेससाठी हरियाणामध्ये एक सकारात्मक चित्र जे आहे ते सध्याची आकडेवारी तरी सांगते. कारण हरियाणामध्ये आतापर्यंत 90 पैकी 62 जागांचे कल जे आहे ते हाती येत आहेत. काँग्रेस 40, भाजप 18 आणि इतर 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहेत. आताची आणखी एक मोठी बातमी या निकालासंदर्भात आपण पाहूया. जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपचीच हवा दिसते. हरियाणाचे कल हे सर्वेनुसार आहेत तर जम्मू काश्मीरचे कल मात्र भाजपच्या बाजूने दिसत आहेत. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होते आणि त्यामध्ये भाजप या कलांमध्ये सुद्धा आघाडीवर दिसते. जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपची आहे ती आघाडीवर आहे. हरियाणाचे कल सर्वेनुसार आहे तर जम्मू काश्मीरचं मात्र वेगळं चित्र आता पाहायला मिळतंय. जम्मू काश्मीरमध्ये आता एनसी आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. एनसी आणि काँग्रेस मिळून 18 आणि भाजप 19 जागांवर. एका जागेचा फक्त या ठिकाणी फरक आहे. जम्मू काश्मीरमध्ये आकडे बदललेत. एनसी आणि भाजप यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर. तर हरियाणामध्ये काँग्रेस अगदी 6 जागांपासून दूर आहे आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी. अगदी काटेकी टक्कर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि जम्मू काश्मीरमध्ये फक्त एका जागेचा फरक आहे. एनसी आणि काँग्रेस म्हणून 18 जागांवर आघाडीवर तर भाजप 19 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे. निकालाचे प्रत्येक अपडेट्स आपण टीव्ही 9 मराठीवर पाहताय. हरियाणामध्ये कलानुसार काँग्रेस बहुमतापासून फक्त आणि फक्त 6 जागा दूर आहे.